Welcome back to my YouTube channel Loveways Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. Now why you should subscribe to this channel? There is a valid reason, because class 10th SSC board we have completed mathematics part 1st whole syllabus, mathematics part 2 whole syllabus along with few chapters of science part 1st. In that we have covered problem set, practice set along with important theorem and ट्रिक्स अँड टिप्स. सो तुम्हाला प्रत्येक चॅप्टर्सचे प्लेलिस्ट मिळतील, त्याचे अलॉंग विथ त्याचे थरली व्हिडिओज मिळतील की काय होतं आहे काय नाही, नेमकं प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, सॉल्व्ड एक्झाम्पल अलॉंग विथ इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स, हाऊ टू रिमेंबर और हाऊ विच क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झामिनेशन. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. अँड इन दिस लेक्चर वी विल लर्न डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स. म्हणजे आपल्याला डोळ्यामध्ये कोणते कोणते डिफेक्ट्स असतात आणि त्याचं करेक्शनसाठी आपण काय यूज करू शकतो हे ह्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. आणि हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या लेक्चरवर बेस्ड अपॉन 2 to 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. इवन हे जे कन्सेप्ट आपण शिकणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये ते मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा यूज होणार आहेत. सो लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला गोष्टी एकदम क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला ट्रिक्स पण देणार आहे हाऊ टू रिमेंबर और मेमराइज दोज थिंग्स. मेट्रोफिया, हायपरमेट्रोफिया, मायोफिया ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या कशा लक्षात ठेवायच्या हे सुद्धा सांगणार आहे. सो बेसिकली वी हॅव 3 डिफेक्ट्स इन आवर टेक्स्टबुक. दॅट इज फर्स्ट इज मायोपिया, सेकंड इज हायपरमेट्रोफिया अँड थर्ड इज प्रेसबायोफिया. नाउ कशा लक्षात ठेवायच्या हे सांगतो पहिल्यांदा, प्लस थरली त्याच्या डायग्राम्स वगैरे सगळं याच लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो स्टिक टू दिस. फर्स्ट ऑफ ऑल काय आता मायोपिया, काय मायोपिया. सेकंड काय हायपरमेट्रोफिया, हायपरमेट्रोपिया. आणि थर्ड काय आपलं प्रेसबायोफिया. So how to remember these 3 concepts? So first of all कसं लक्षात ठेवायचं हे सांगतो. बाकीचं लेक्चर एंडिंगपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातीलच. थर्ड होतं आपलं प्रेसबायोपिया. सो फर्स्ट ऑफ ऑल मेट्रोफियालाच आपण काय म्हणतो, नियर साइटेडनेस शॉर्टमध्ये लिहितो. हायपरमेट्रोफियाला म्हणतो आपण फार साइटेडनेस. काय म्हणतो आपण, फार साइटेडनेस, SIGHT साइटेडनेस. आणि प्रेसबायोफिया तर म्हाताऱ्या लोकांसाठी असतो. तर कसं गोष्टी लक्षात ठेवायच्या एक बघा, शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. कानाचे पडदे आणि डोक्याचे पडदे नीट उघडे ठेवू नये का. जे मायोफिया आहे आणि हायपरमेट्रोफिया आहे यामध्ये फक्त एकच टर्म लक्षात ठेवायची, ती म्हणजे कोणती, हायपरमेट्रोफिया. बस ह्याच्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि कशा लक्षात ठेवायच्या हे सुद्धा क्लिअर होणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल घेऊयात ट्रिक्स, हाऊ टू रिमेंबर दिस. आपण थरली त्याची थेरी आणि इथं पॉईंट्स पण येणार आहेत जेणेकरून तुम्ही नोट्स लिहून घेऊ शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल मी सेकंड टाईप सांगितला होता, काय सांगितला होता, हायपरमेट्रोपिया. सो हायपरमेट्रोफिया कसं लक्षात ठेवायचं, हायपर म्हणजे जास्त. हायपर आपण एखाद्या मित्राला म्हणतो जास्त रागवल्यावर, काय हायपर होतोयस, हायपर म्हणजे जास्त का रागवतोयस. हायपर याचा अर्थ काय, जास्त. हे बघा हायपर शब्दातच आहे. हायपर म्हणजे काय, जास्त. आणि जास्त मराठीत लिहितो मस्तपैकी, एकदम कळलं अशा लँग्वेजमध्ये, जास्त. ठीक आहे. आता हायपर म्हणजे जास्त म्हणजे दूर अंतरावर, ही अशी लिंक जोडल्या जाऊ शकते. हायपर म्हणजे जास्त म्हणजे दूर अंतरावर, दॅट इज फार. दूर अंतरावरच्या गोष्टीला आपण काय म्हणतो, फार अवे. म्हणजे ते काय, फार साइटेडनेस. काय म्हणणार आहे ह्याला आपण, फार साइटेडनेस. याचाच अर्थ काय माहिती, लांबच्या गोष्टी, जास्त दूरवरील गोष्टी आपण क्लिअरली बघू शकतोय, पण जवळच्या गोष्टी आपल्याला नीट दिसत नाही आहेत. म्हणजेच काय सांगितलं, हायपरमेट्रोफिया, हायपर म्हणजे जास्त म्हणजेच काय, फार साइटेडनेस. फार साइटेड म्हणजेच काय, लांबच्या गोष्टी दिसतात पण जवळच्या गोष्टी दिसत नाही आहेत. इथं लिहितो मस्तपैकी मराठीत, लक्षात राहील.
लांबच्या गोष्टी काय होतात, दिसत आहेत, पण जवळच्या गोष्टी दिसत आहेत का, नाही दिसत आहेत, क्लिअरली दिसत नाही आहेत. ठीक आहे. आता डिफेक्ट ऑफ विजन म्हणजेच काय, आपल्याला जे लेन्सेसच्या ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटीजमुळं ज्या गोष्टी दिसत नाहीत, ज्या लोकांना चष्मा आहे तो जर चष्मा काढला त्यांनी तर गोष्टी त्यांना ब्लर दिसायला लागतात, तेच काय डिफेक्ट ऑफ विजन आहे. तेच काय आहे आपलं डिफेक्ट ऑफ विजन. त्यातच शिकणार आपण 3 टाईप्स, हायपरमेट्रोपिया, मायोपिया अँड प्रेस बायोपिया. सो फर्स्ट ऑफ ऑल हायपरमेट्रोपिया कसं लक्षात ठेवायचं, हायपर म्हणजे जास्त, जास्त म्हणजे दूर, दूर म्हणजेच काय फार, म्हणजेच हायपरमेट्रोपिया इज अ फार साइटेडनेस. कळतात का गोष्टी, हायपरमेट्रोपिया इज अ फार साइटेडनेस. आलं लक्षात. नेक्स्ट फार म्हणजे लांबचं, लांबचं म्हणजे जास्त. आता लांबच्या गोष्टी इथं काय दिसतात, मला क्लिअरली दिसतात, पण जवळच्या गोष्टी मला क्लिअरली दिसत नाही आहेत. कळतं काय म्हणतोय, लांबच्या गोष्टी मला क्लिअरली दिसत आहेत, पण जवळच्या गोष्टी मला नीट दिसत नाही आहेत. ह्याला आपण काय म्हणतो, हायपरमेट्रोपिया. ते करेक्शन आपण थरेली बघणार आहोत, पण फर्स्ट ऑफ ऑल हाऊ टू रिमेंबर हे बघतो आपण. आता राहिलं काय, मायोपिया. ठीक आहे. मायोपियालाच आपण काय म्हणतो, ह्याला काय होतं फार साइटेडनेस, आणि मायोपियाला काय होतं नियर साइटेडनेस. काय म्हणतो आपण ह्याला, नियर साइटेडनेस. तर नीट लक्ष द्या. आता नियर साइटेडनेस म्हणजे काय, सेम जवळचं दिसतं आणि लांबचं दिसत नाही, बस बाकी काहीच नाही ह्याच्यात. ह्याच्यामध्ये काय होतं, तर जवळच्या गोष्टी आपण क्लिअरली बघू शकतो, पण लांबच्या गोष्टी मला काय आहेत दिसणार नाही आहेत. कळतं का काय गोष्टी घडत आहेत इथं. शॉर्ट ट्रिक सांगितल्यात, वाटल्यास तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करू शकता कसं लक्षात ठेवायचं ह्याला. आणि थर्ड इज आवर प्रेस बायोपिया. प्रेस बायोपिया समथिंग असं असेल स्पेलिंग त्याचं, एक मिनिट क्रॉस चेक करतो. बायोपिया ह्याला कसं लक्षात ठेवायचं, हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया ह्यांचं एकत्र करून काय मिळतं आपल्याला, प्रेस बायोपिया. मायोपिया प्लस हायपरमेट्रोपिया ह्याचं मिळून काय मिळतं मला, प्रेस बायोपिया. म्हणजेच काय होणार आहे इथं, जवळचं पण नीट दिसत नाही आहे आणि लांबचं सुद्धा मला नीट दिसणार नाही आहे. ह्युमन आय कॅनॉट सी नियर बाय थिंग्स क्लिअरली ॲज वेल ॲज डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली. कळतायत गोष्टी, हे पहिलं लिहून घ्या, परत एकदा रिवाईज करू आणि टॉपिकला स्टार्ट करूया. व्हॉट इज हायपरमेट्रोपिया. हायपर म्हणजे कसं लक्षात ठेवायचं आहे, हायपर, हायपर म्हणजे जास्त, जास्त म्हणजे दूर. सो हायपरमेट्रोपिया इज अ फार साइटेडनेस. काय, हायपरमेट्रोपिया इज अ फार साइटेडनेस. आता फार साइटेडनेस म्हणजेच काय, मला दूरच्या गोष्टी क्लिअरली आणि चांगल्या पद्धतीने दिसतात, पण जवळच्या गोष्टी मला दिसणार नाही आहेत. करेक्शन कोणत्या लेन्सवरून करणार हे सुद्धा बघणार आहोत. देन मायोपिया. मायोपियामध्ये काय सांगितलं, हायपरमेट्रोपिया लक्षात राहिलं, तर त्याच्या विरुद्ध काय मायोपिया. मायोपिया म्हणजे नियर साइटेडनेस. नियर साइटेडनेस म्हणजे जवळचं दिसतंय, क्लिअरली दिसतंय. ह्युमन आय और ह्युमन लेन्स कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली, बट डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आर ब्लर फॉर आवर व्हिजन. म्हणजेच काय, लांबच्या गोष्टी क्लिअरली दिसणार नाही आहेत, तर जवळच्या गोष्टी क्लिअर दिसणार आहेत. लांब जवळ ह्या गोष्टी कन्फ्यूज होऊ नका. हायपर म्हणजे जास्त, जास्त म्हणजे फार साइटेडनेस, आणि फार साइटेडनेस याचाच अर्थ काय सांगितला, लांबच्या गोष्टी चांगल्या दिसत आहेत आणि जवळच्या गोष्टी चांगल्या दिसत नाही आहेत. क्लिअर आहे सगळं. आता मायोपिया झालं, आणि प्रेस बायोपिया काय, द कॉम्बिनेशन ऑफ मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया. कशामुळं, आपल्याला जवळच्या गोष्टी पण नीट दिसत नाहीत, लांबच्या गोष्टीसुद्धा नीट दिसत नाहीत. जे आपण म्हातारी लोक बघतो त्यांचे चष्मे बघितलेत तर तुम्ही, असं चष्म्याच्या मध्ये गोल असतं काहीतरी, सांगणारच डीपली. पण जसं जसं तुमचं वय वाढतं तेव्हा रेटिनावर फॉर्म होणारी इमेज क्लिअरली फॉर्म होत नाही. कशामुळं, तुमचे जे मसल्स आहेत, जे लेन्सचं कॉन्ट्रॅक्शन घडून आणतात फोकल लेंथ ॲडजस्ट करण्यासाठी, त्या वीक होणार आहेत. सगळ्या गोष्टी बघणार आहोत. सो वी विल स्टार्ट विथ अ मायोपिया. कशापासून स्टार्ट करूया आपण, मायोपियापासून. ठीक है, चलो जी देखते हैं क्या करेंगे, क्या कर सकते हैं इसमें. मायोपिया म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला, नियर साइटेडनेस. आता नियर साइटेडनेस म्हणजेच काय नेमकं, थोडंसं मोठं लिहूया त्याला. कसं लक्षात ठेवायचं आहे, हायपरच्या उलटा दिसतं का बोर्डवर, हो. मायोपिया. मायोपियालाच काय सांगितलं मी, नियर साइटेडनेस. काय सांगितलं मी,
नियर साइटेडनेस. पॉईंट लिहिताना एकदम स्टेप बाय स्टेप लिहा, जेणेकरून तुम्हाला मार्क्स पडणार आहेत. आन्सर कधीही पॅराग्राफमध्ये लिहायचं नाही. बोर्ड एक्झाममध्ये आन्सर मुद्देसूद आणि पॉईंट वाईजच लिहायचा. 2 मार्काचा क्वेश्चन असेल, 4 पॉईंट एक्सेप्टेड असतात तुमच्याकडनं, एक्सपेक्टेड असतात. 3 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर 6 पॉईंट एक्सपेक्टेड असतात तुमच्याकडनं. ठीक आहे. सो मायोपिया म्हणजेच काय? ह्युमन आय, और वी कॅन सिम्पली ह्युमन आय कॅन सी. आता कुठल्या गोष्टी नीट बघू शकणार आहे? ह्युमन आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट. काय सांगतोय? नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली अँड डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आर इनडिस्टिंक्ट और सिम्पली ब्लर लिहू शकता तुम्ही. याचाच अर्थ काय? जवळच्या गोष्टी मी नीट बघू शकतोय, लांबच्या गोष्टी मला नीट दिसत नाही आहेत, एवढंच आहे. बाकी काही लोड घेण्यासारखं नाही आहे. मायोपिया म्हणजे कळलं आहे नियर साइटेडनेस. इथं कुठं माझा नंबर येईल त्याच्यावर तुम्ही डाऊट आले तर क्वेश्चन विचारू शकता. लवेज अकॅडमीचा तो ऑफिशियल नंबर राहील, कुठं तर डिस्प्ले होईलच. तो तुम्ही नोट डाऊन करून व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता इफ यू हॅव एनी डाऊट्स इन द सेशन. सो मायोपिया काय सांगितलं? नियर साइटेडनेस म्हणजेच ह्युमन आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली बट डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आर ब्लर. आता ह्याचं रिझन्स काय आहेत? त्याचे रिझन्स काय असणार आहेत? फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट रिझन इज, आता फर्स्ट रिझनमध्ये काय? तुम्हाला लांबच्या गोष्टी दिसत नाही आहेत. ह्याचाच अर्थ काय? जे इन्सिडेंट रे ऑफ लाईट लेन्समधून पास थ्रू झाल्यावर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कशावर व्हायला पाहिजे होतं? नॉर्मल आयसाठी रेटिनावर आपलं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झालं असतं तर आपल्याला ऑब्जेक्ट्स क्लिअरली दिसले असते. बट इथं काय होतं आहे? तर तुमचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन और इमेज फॉर्मेशन इज बिफोर रेटिना तयार होणार आहे. म्हणजेच काय? इमेज फॉर्मेशन टेक्स प्लेस बिफोर रेटिना. म्हणजेच काढून दाखवत तुम्हाला काय होतं आहे नेमकं इथं. देर इज अ फर्स्ट रिझन. आणि ते कशामुळे होतं आहे? कर्वेचर और बल्जीनेस ऑफ कॉर्निया अँड द लेन्स. काय सांगितलं? curvature of, so the valid reason for that is curvature of cornea and lens increases, or simply the eyeball, elongation of eyeball, short मध्ये लिहितो of eyeball. ठीक आहे. तर नेमकं काय झालं आता? फर्स्ट ऑफ ऑल मी सांगितलं होतं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जिथं होतं तिथं माझं इमेज फॉर्मेशन होतं आणि तो कुठं यायला पाहिजे होता? रेटिनावर पडायला पाहिजे होता. पण नेमकं ह्यामध्ये काय होतं? इथं फिगर्स डिस्प्ले होऊन जातील. तरी पण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो काय होणार आहे. जर तुमची लेन्सचं बल्जिंग वाढलं और कर्वेचर वाढलं, सिम्पली ही जर स्ट्रेट लाईन असेल, हिला मी कर्व केलं तर कशी दिसणार आहे? अशी. अजून कर्व केलं तर असं दिसणार आहे. म्हणजेच कॉर्निया जे होतं त्याचं कर्वेचर वाढलं. काय सांगितलं? कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्स इन्क्रीजेस. मग ही जी लेन्स असेल ह्याच्यापेक्षा ह्याचं कर्वेचर कसं आहे? जास्त आहे. ह्या लेन्सपेक्षा ह्या लेन्सचं काय? कर्वेचर जास्त आहे. ह्याचा अर्थ मी म्हणू शकतो का? ड्यू टू दिस बल्जिंग माझं कॉन्व्हर्जिंग रेज. आपल्याला माहिती आहे ह्युमन आयमध्ये कोणती लेन्स यूज केली जाते? बाय कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स. कुठली लेन्स यूज केली जाते? बाय कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स. अँड कॉन्व्हेक्स लेन्स सारखं आहे. मॅग्निफाईंग ग्लास काय असतं? तुम्ही आग लावता पेपरला वर खाली करून, ते काय असतं? कॉन्व्हेक्स लेन्स असतात. म्हणजेच काय होतं? सनमधून येणारी लाईट एका छोट्याशा पॉईंटवर फोकस केली जाते. याचाच अर्थ काय? की कॉन्व्हेक्स लेन्स इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स. आणि जर ती अजून बल्ज झाली तर कॉन्व्हर्जिंग पॉवर काय वाढणार आहे? त्याची वाढणार आहे. कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढली तर जी रेटिनावर फॉर्म होणारी इमेज होती त्या अलीकडे तयार व्हायला लागली. दाखवतो लोड आला असेल तर. ऐका, बघून घ्या. सपोज ही माझी लेन्स आहे, इथं कुठंतरी फिगर येऊन जातीलच, पण हा माझा ह्युमन आय आहे. आता होत आहे काय? जे रेज येणार आहेत ते ड्यू टू दिस बल्जिंग और कर्वेचर इन्क्रीजमुळं काय होणार आहे? लेन्स बल्ज झाल्यामुळं कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढणार आहे. कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढली तर तुमचं इमेज फॉर्मेशन कुठं होणार आहे?
बिफोर रेटिना, और बिफोर रेटिना म्हणजेच काय, रेटिनाच्या पुढं, इन फ्रंट ऑफ रेटिना. हे एक रिझन असू शकतो. फर्स्टवाला काय सांगितलं, कॉर्नियाचं आणि कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्स इन्क्रीजेस ड्यू टू दिस द इमेज फॉर्मेशन टेक्स प्लेस बिफोर रेटिना. ते कसं व्हायला पाहिजे होतं ॲक्च्युली, असं व्हायला पाहिजे होतं, या पॉईंटला दॅट इज रेटिनावर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन यायला पाहिजे होता, पण असं होत नाही आहे. त्यामुळे ह्याच डिफेक्टला आपण काय म्हणतो, नियर सायटेडनेस. आता ह्याचं करेक्शन आपण कसं करू शकतो, ठीक आहे. करेक्शन कसं करू शकतो आपण, करेक्शनच्या आधी दुसरं रिझन काय सांगितलं, इलॉंगेशन ऑफ आयबॉल. जो आपला डोळा आहे असा मी बाहेर काढला फायनल डेस्टिनेशनसारखा, तर डोळा आपल्याला कसा दिसणार आहे, इलॉंगेटेड डोळा दिसणार आहे. म्हणजेच काय, या डिसीजसाठी, फक्त विजनसाठी, डिफेक्ट ऑफ विजनसाठी डोळा जर मी असं बाहेर काढला तर थोडासा असा लांबट आकाराचा दिसणार आहे, असा थोडासा डोळा दिसणार आहे मला, ठीक आहे. यासुद्धा कारणामुळे आपल्याला मायोपिया हा डिफेक्ट ऑफ विजन दिसू शकतो. का तर बाबा रेटिना इथं असती तर इमेज फॉर्मेशन झालं असतं, पण ड्यू टू दिस इलॉंगेशन माझं इमेज फॉर्मेशन कुठं होत आहे, आधीच होणार आहे, दॅट इज बिफोर रेटिना, इन फ्रंट ऑफ रेटिना असं म्हणू शकतो. 2 रिझन काय आले, डाऊट सेक्शन असेल आपलं व्हॉट्सअप मेसेज करा. तर कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्स इन्क्रीजेस ड्यू टू दिस इमेज फॉर्मेशन टेक्स प्लेस इन फ्रंट ऑफ रेटिना. बॅक साईडला जात नाही, इन फ्रंट ऑफ रेटिना होते तयार. आणि त्याचं दुसरं रिझन काय, जर आपला आयबॉलच इलॉंगेटेड जरा असं लांबट असेल तर काय होणार आहे, माझं इमेज फॉर्मेशन रेटिनाच्या आधीच तयार होणार आहे. दॅट्स द 2 व्हॅलिड रिझन्स फॉर मायोपिया. कळत आहे. आता नेक्स्ट, हे डिफेक्ट्स आपण कसे मिनिमाइज करू शकतो और सिम्पली काढू कसे शकतो. तर हाऊ टू क्युअर धिस डिफेक्ट ऑफ विजन. वी नो दॅट कॉनकेव लेन्स इज अ डायव्हर्जिंग लेन्स. कशानं सांगतो, टॉर्चमध्ये आपण काय यूज करतो, कॉनकेव लेन्स. कशामुळे यूज करतो, जर लेझर लाईट असती तर एक शार्प डॉट दिसतो, पण आपल्याला काय पाहिजे, इथं जर लाईट आपला LED बल्ब असेल त्यापासून पडणारी लाईट कशी मिळते, मला अशी मिळते. याचाच अर्थ काय, कॉनकेव लेन्स इज अ डायव्हर्जिंग लेन्स. कळत आहे. त्यामुळे आपल्याला टॉर्चमधून मिळणारा प्रकाश खूप सारा एरिया कव्हर करतो. दॅट्स वाय कॉनकेव लेन्स इज यूज्ड इन टॉर्च. हे सगळं आधी झालेलं आहे, तरी पण रिवाईज करू. आता माझं इमेज फॉर्मेशन कुठं व्हायला लागलं आहे, इन फ्रंट ऑफ रेटिना व्हायला लागलं आहे. मला कुठं पाडायचं आहे, ऑन रेटिना करायचं आहे. तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन थोडासा पुढे ढकलायचं असेल तर मला तिथं कुठली लेन्स यूज करावं लागणार आहे, ऑब्विसली कॉनकेव लेन्स. आता बघा काय होतं आहे, इथं फिगर्स मिळून जातीलच, तरी पण तुम्ही हातानं काढायच्या गोष्टी ट्राय करा, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने गोष्टी कळतील. हा काय आपला ह्युमन आहे. आणि पहिल्यांदा काय झालं, तर जे इन्सिडेंट रे येणार होते ऑब्जेक्टपासून ते काय होणार आहेत, डायव्हर्ज होणार. ते काय होणार आहेत, डायव्हर्ज होणार आहेत. थोडंसं एक मिनिट, काय झाले, रेज डायव्हर्ज झाले. डायव्हर्ज झाल्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्स आहे पुढं, कॉन्व्हेक्स लेन्स काय करणार आहे, कॉन्व्हर्ज करणार आहे. अँड इफ वी यूज्ड स्पेसिफिकली त्याच कॉनकेव लेन्स यूज केला, जेवढं मला लांबचं दिसत नाही आहे, तर मी ॲक्च्युअलमध्ये काय ऑप्टेन करू शकतो आहे, माझं इमेज फॉर्मेशन रेटिनावर ऑप्टेन करू शकतो आहे. कळत आहे गोष्टी. पहिल्यांदा काय, आपल्या डोळ्यात कुठली लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ती कॉन्व्हर्जच करणार आहे. पण आधी कुठं कॉन्व्हर्ज करत होती, इन फ्रंट ऑफ रेटिना या पॉईंटला. आणि त्याच्या आधी जर मी कॉनकेव लेन्स यूज केली तर पहिल्यांदा डायव्हर्ज अँड देन ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्व्हर्ज, आणि परफेक्टली आपली इमेज फॉर्मेशन कुठं होणार आहे, तर रेटिनावर होणार आहे. कळत आहे 3 रिझन. कसं जायचं आहे. मायोपिया म्हणजेच काय, नियर सायटेडनेस. नियर सायटेडनेसमध्येच काय बघतो आपण, वी कॅन सी क्लिअरली नियर ऑब्जेक्ट बट वी कॅनॉट सी द फार और डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. हे झालं मायोपियाचं. देन मायोपियाचे रिझन्स काय होते. फर्स्ट रिझन इज कर्वेचर ऑफ कॉर्निया आणि लेन्स जर वाढला असेल तर माझं कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढते. कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढली तर माझं इमेज फॉर्मेशन रेटिनाच्या अलीकडेच होणार आहे. रेटिनाच्या अलीकडे जर झालं तर संपला विषय. मला कुठली लेन्स यूज करावं लागेल, पहिल्यांदा डायव्हर्जिंग लेन्स, नंतर कॉन्व्हर्जिंग लेन्स, आणि बरोबर परफेक्टली रेटिनावर इमेज फॉर्मेशन आपलं त्या ठिकाणी होणार आहे. हेच आहे फक्त. काय करायचं आहे मायोपियामध्ये, आपण काय रिव्हिजन मारताना अजून गोष्टी क्लिअर होतील, पण मायोपिया क्लिअर आहे. वी यूजेस कॉनकेव लेन्स फॉर धिस डिफेक्ट ऑफ विजन. आता मजा सांगतो, कॉनकेव लेन्ससाठी कसं लक्षात ठेवलं होतं मी. सपोज
फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स कसं सांगितलं होतं, एक्सला, एक्स मला असा दिसतो, त्याला थोडंसं रोटेट करा, मला प्लस सारखा दिसायला लागेल. सो द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह अँड फोकल लेंथ ऑफ कॉनकेव लेन्स इज निगेटिव्ह. ठीक आहे, निगेटिव्ह फोकल लेंथ आहे. म्हणजे आपण जर मित्राला विचारलं आणि तो म्हणला माझा चष्मा निगेटिव्ह नंबरचा आहे, याचाच अर्थ काय, तुमच्या मित्रानं कोणती लेन्स यूज केले, कॉनकेव लेन्स यूज केले. कॉनकेव लेन्स यूज केले याचाच अर्थ काय, त्याला कुठला डिफेक्ट ऑफ विजन होता, तर मायोपिया, दॅट इज नियर साइटेडनेस. कळतं आहे आत्ता कुठे गोष्टी क्लिक होत असतील तुमच्या, किंवा जे चष्मे लोक वापरतात त्यांना डिफेक्ट ऑफ विजन आहे, एक तर हायपरमेट्रोपिया नाहीतर दुसरा मायोपिया. जर कॉनकेव लेन्स यूज करत असतील तर समजून जायचं आपण कुठला डिफेक्ट ऑफ विजन आहे त्याच्याकडे, मायोपिया. आणि कॉन्व्हेक्स लेन्स यूज करत असेल तर बघूयाच हायपरमेट्रोपिया. तर त्याचे पॉईंट्स वगैरे नोट्स लिहून घ्या पहिलं. हे सेकंड डिफेक्ट ऑफ विजन इज हायपरमेट्रोपिया. हायपरमेट्रोपिया म्हणजेच काय, फार साइटेडनेस. कसं लक्षात ठेवलं होतं आपण, हायपर म्हणजे जास्त, जास्त म्हणजे फार, फार साइटेडनेस. फार साइटेडनेस याचा अर्थ काय, आपल्याला लांबच्या गोष्टी क्लिअरली दिसतात. तर काय सांगितलं होतं, लांबच्या गोष्टी क्लिअरली दिसतात, लांबच्या गोष्टी क्लिअरली दिसतात, बट जवळच्या गोष्टी मी क्लिअरली बघू शकत नाही. याच डिफेक्ट ऑफ विजनला आपण काय म्हणतो, हायपरमेट्रोपिया. कसं लक्षात ठेवलं होतं, क्लिअर आहे सगळं. आता हायपरमेट्रोपियामध्ये सांगताना काय, इथे नोट्स वगैरे येऊन जातील, तुम्ही लिहून घेऊ शकता. सो हायपरमेट्रोपिया इज ह्युमन आय कॅन सी डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली. काय सांगतो परत लक्ष द्या, ह्युमन आय कॅन सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली बट कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. याचाच अर्थ काय, डिस्टंट वगैरे सगळं झालेलं आहे. डिस्टंट इमेज म्हणजेच काय, खूप लांबवरचे, खूप दूर अंतरावरचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली बघू शकतोय, पण जवळचे ऑब्जेक्ट मला नीट आता दिसत नाही आहेत. म्हणजे मला लांबचा डोंगर दिसतोय पण जवळच्या हातावर काय लिहिलं आहे ते दिसत नाही आहे. हे कशामुळे देत आहे, हायपरमेट्रोपिया. आता त्याचं रिझन्स काय असणार आहेत, सेम मगासारखंच त्याचे रिझन्स इथं कुठं लिहून येतीलच. फर्स्ट रिझन, द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड द लेन्स इज डिक्रीजेस, और कमी असतं त्याचं. काय सांगितलं, कर्वेचर, कोणाचं, कर्वेचर ऑफ कॉर्निया आणि लेन्सचं. एक लक्षात द्या, बेसिक आहे खूप. जर लेन्सचं बल्जिंग दॅट इज कर्वेचर जास्त असेल, कर्वनेस जास्त असेल, तर तो काय करणार आहे, जास्त रेज कॉन्व्हर्ज करणार आहे. म्हणजे हा रेज इथंच कॉन्व्हर्ज करेल कुठंतरी. ठीक आहे, पण थोडीशी अशी फ्लॅट लेन्स असेल, कॉन्व्हेक्स लेन्सच, फक्त त्याची बल्जिंग मी थोडीशी और कर्वेचर कमी केलं तर त्याचा पॉईंट कुठे येणार आहे, फोकल पॉईंट दूर अंतरावर येणार आहे. तुम्ही बघा, जो बाबू भैया आपला हेराफेरीमधला, त्याचा चष्मा कोणी बघितला असेल, तो चष्मा कसा आहे, असा जाड दिसतो खूप. म्हणजेच काय, कुठली लेन्स यूज केली, भिंगासारखं, भिंग, मॅग्निफाईंग ग्लास. कसं लक्षात ठेवायचं, मॅग्निफाईंग ग्लास विच इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. लक्षात येतात गोष्टी. म्हणजेच जर माझं कर्वेचर ऑफ रेटिना प्लस कॉर्निया ह्यांचं कर्वेचर डिक्रीज झालं तर माझं इमेज फॉर्मेशन कुठं होणार आहे, इमेज फॉर्मेशन रेटिनाच्या बिहाइंड होणार आहे. बिहाइंड रेटिना आपलं इमेज फॉर्मेशन तयार होतं. तर कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्स इज लेस. आणि सेकंड रिझन आपलं काय होतं, सेकंड रिझन, तर फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल. काय, फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल. मायोपियामध्ये काय झालं होतं, आयबॉलचं इलॉंगेशन झालं होतं. मायोपियामध्ये काय होतं, आयबॉलचं इलॉंगेशन या पद्धतीनं झालं होतं, जेणेकरून आपले इमेज जे फॉर्मेशन आहे ते रेटिनावर न पडता अलीकडेच तयार व्हायचं. पण या केसमध्ये काय, तुमचं जे ह्युमन आयबॉल आहे तोच कसा आहे, असा चपटा आकाराचा आहे. म्हणजेच फ्लॅटनिंग ऑफ ह्युमन आयबॉल. ह्युमन आयबॉल जो आहे तो थोडासा चपटा आहे, त्यामुळे आपल्या इमेज फॉर्मेशन कुठं होणार आहेत, बिहाइंड द रेटिना होणार आहेत. कसे होणार आहेत, बिहाइंड द रेटिना. आपल्याला आता हे करेक्ट करायचं आहे, हा डिफेक्ट ऑफ विजन करेक्ट करायचं तर काय यूज करावं लागेल, कॉन्व्हेक्स लेन्स. त्याचं रिझन सांगतो. आपलं इमेज फॉर्मेशन कुठं होतं रे, बिहाइंड द रेटिना. त्याला जर मला अलीकडं आणायचं असेल तर रेज मला अजून कॉन्व्हर्ज करावं लागतील, आणि ते अजून कॉन्व्हर्ज करण्यासाठी कुठली लेन्स यूज करावं लागेल, तर कॉन्व्हेक्स लेन्स. सो इथं डायग्राम्स येऊन जातील, त्या डायग्राम्स तुम्हाला हाताने ड्रॉ करावं लागतील. मी रफली सांगतोय, एवढं ॲक्युरेट येणार नाही आहे तरी पण. If we use convex lens, suitable convex lens, if we use suitable convex lens in front of our human eye, then कसं होणार आहे रे बाबा,
इथनं येणारे रेज इकडं पडणार आहेत, इकडं पडणार आहेत, ठीक आहे. आणि इथनं परत अजून एकदा रिफ्रॅक्शन होऊन एकदम करेक्ट आपलं इमेज फॉर्मेशन कशावर होणार आहे, ऑन द स्पॉट ऑन रेटिनावर आपलं इमेज फॉर्मेशन होणार आहे, जेणेकरून आपल्याला इमेज और ऑब्जेक्टची इमेज दिसणार आहे ते एकदम क्लिअर दिसणार आहे. कळत आहेत गोष्टी. तर काय काय झालं हायपरमेट्रोपियामध्ये, फार सायटेडनेस, इथं फिगर्स येथील काढू शकता तुम्ही. फार सायटेडनेसमध्ये काय हायपरमेट्रोपिया म्हणजेच काय, लांबच्या गोष्टी मला क्लिअरली दिसतात पण जवळच्या गोष्टी मला क्लिअरली दिसत नाही आहेत, ह्यालाच आपण म्हणतो फार सायटेडनेस प्लस. ह्याचे देर आर 2 रिझन्स. कुठले रिझन सांगितले मी. फर्स्ट ऑफ ऑल द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड द लेन्स इज लेस. कर्वेचर लेस असल्यामुळं कॉन्व्हर्जिंग नीट होत नाही आहे. कॉन्व्हर्जिंग नीट नाही झाले तर रेज माझे बॅक साईडला मिळतात. इंटरसेक्शन कुठं मिळतं मला, बिहाइंड द कॉर्निया. हे एक रिझन असू शकतं. और सेकंड रिझन फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल. जो आपला आयबॉल आहे तो थोडासा फ्लॅट आहे, या कारणामुळे आपलं जे इमेज फॉर्मेशन आहे ते कुठं होणार आहे, बिहाइंड द रेटिना. आणि हाच जर डिफेक्ट मला क्युअर करायचा असेल तर मला वी हॅव टू यूज कॉन्व्हेक्स लेन्स. का तर मला तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन अलीकडं रेटिनावर पडायचा आहे. रेटिनावर अलीकडं पडायचा असेल तर आपल्याला रेज अजून कॉन्व्हर्ज करावं लागतील. कॉन्व्हर्ज करायचेत म्हणजेच काय, वी हॅव टू यूज कॉन्व्हेक्स लेन्स. कसं लक्षात ठेवायचं आहे, भिंग और सिम्पली मॅग्निफाईंग ग्लास. मॅग्निफाईंग ग्लास काय करतो, सूर्यप्रकाशातून येणारे किरण एका शार्प पॉईंटला, एका फोकस पॉईंटला कॉन्व्हर्ज करतो आणि तिथली हीट वाढवतो. सेम इथं पण काय यूज करायचं आपल्याला, कॉन्व्हेक्स लेन्स. तर काय सांगितलं, कॉन्व्हेक्स लेन्स. वी हॅव टू यूज कॉन्व्हेक्स लेन्स. आता याचाच अर्थ कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ काय असते हो, मी कसं लक्षात ठेवायला सांगितलं, एक्सला मला एक्स असा दिसतोय, एक्सला थोडंसं रोटेट केलं तर कसं दिसणार आहे, या पद्धतीने. म्हणजेच इफ समवन इज युजिंग कॉन्व्हेक्स लेन्स स्पेक्टॅकल, असा कोण तुमचा मित्र असेल ज्याचा नंबर, चष्म्याचा नंबर काय पॉझिटिव्ह, जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर तो काय असणार आहे, कुठला चष्मा यूज करत असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्सपासून बनलेला चष्मा यूज करणार आहे. आता पुढचं काय सांगितलं मी, जर तो कॉन्व्हेक्स लेन्सपासून बनलेला चष्मा यूज करतो तर त्याला कुठला आजार आहे, हायपरमेट्रोपिया. कळतात गोष्टी, क्लिअर आहेत. म्हणजे ह्याची फोकल लेंथ काय असणार आहे, पॉझिटिव्ह फोकल लेंथ. आल्यात गोष्टी, कळतात सगळ्या. हायपरमेट्रोपिया म्हणजेच काय, फार सायटेडनेस. फार सायटेडनेसचे रिव्हिजन मारले आपण, लांबच्या जवळ चांगलं दिसत आहे, जवळच्या गोष्टी चांगल्या दिसत नाही आहेत. कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्सचं कर्वेचर कमी झाल्यामुळे इंटरसेक्शन बिहाइंड आपल्याला रेटिना मिळतं आहे. प्लस फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल झाल्यामुळे आयबॉलच चपटा झाला, त्यामुळे आपले इंटरसेक्शन बिहाइंड द कॉर्निया जात आहे. येतात गोष्टी लक्षात. आणि हा आजार आपण कसा क्युअर करू शकतो, तर बाय युझिंग कॉन्व्हेक्स लेन्सेस. ठीक आहे, क्लिअर आहेत गोष्टी. बाय युझिंग कॉन्व्हेक्स लेन्स वी कॅन क्युअर दिस हायपरमेट्रोपिया. सो नोट डाऊन दिस फिगर. आणि तिथे जे इम्पॉर्टंट पॉईंट आले होते ते लिहून घेऊ शकता आणि हे त्याचे शॉर्ट पॉईंट्स. नोट डाऊन दिस. देर इज अ थर्ड टाईप दॅट इज प्रेसबायोपिया. काय असणार, सिम्पली इट इज द कॉम्बिनेशन ऑफ मेट्रोपिया आणि हायपरमेट्रोपिया. म्हणजेच ह्युमन आय कॅनॉट सी ऑब्जेक्ट्स, नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली, ॲज वेल ॲज ही कॅनॉट सी द फार ऑब्जेक्ट्स क्लिअरली. कळतं का काय सांगतोय मी, याचा अर्थ काय सांगितला, प्रेसबायोपियामध्ये लांबच्या गोष्टीसुद्धा मला काय दिसत नाही आहेत, नीट दिसत नाही आहेत, तर जवळच्या गोष्टीसुद्धा मला काय नीट दिसत नाही आहेत. कळतं आहे. हा डिसीज किंवा हा डिफेक्ट ऑफ विजन कधी येतो, तुमचं एज वाढल्यानंतर. कळतं का, शॉर्ट पॉईंट लिहितो, इकडे नोट्स येऊन जातील, लिहून घेऊ शकता. तर ॲज वी एज म्हणजेच आपलं जसं जसं वय वाढतं तसं द मस्क्युलर पॉवर और पॉवर ऑफ अकोमोडेशन. म्हणजेच काय, भिवून जायचं नाही आहे, खूप सिंपल शब्द आहेत, प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेले आहेत, बघितले नसतील, लवेज अकॅडमी सर्च मारा, येऊन जाईल. और सिम्पली निलेश लवे सर्च करा, पहिलं जे लोगो दिसेल ग्रीन कलरचा बुकमध्ये तो आपला चॅनल आहे. सो काय सांगितलं मी, प्रेसबायोपिया म्हणजेच काय, जसं जसं आपलं ॲज वी एज आवर टेंडन्सी और द पॉवर ऑफ अकोमोडेशन ऑफ द मस्क्युलर, जे मसल्स असतात, जे लेन्सला पकडून असणारे मसल्स असतात, जे आपल्या लेन्सला ॲडजस्ट करतात, फोकल लेन्सची ॲडजस्ट करतात, ते काय होतात, वीक होतात. खूप लोड घेऊ नका, सिम्पल आहे. म्हणजेच काय, फोकल लेंथ ॲडजस्ट होत नाही आहे. जसं वय वाढेल तसं लेन्सला जमणार नाही. काय जमणार नाही आहे, फोकल लेंथ ॲडजस्ट करायला जमणार नाही आहे.
जर फोकल लेंथ ॲडजस्ट करायला जमलं नाही तर काय होणार आहे, मला जवळच्या गोष्टीवर पण नीट फोकस करता येणार नाही आणि इवन लांबच्या गोष्टीवर सुद्धा नीट फोकस करता येणार नाही आहे. दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया. ॲज वी एज द पॉवर ऑफ मसल्स और सिम्पली पॉवर ऑफ अकोमोडेशन दॅट इज, लिहितो बाबा परत म्हणताल की काय सर नुसतंच बडबड करतात, पॉवर ऑफ अकोमोडेशन. यातच काय बघितलं होतं, द पॉवर ऑफ लेन्स टू ॲडजस्ट इट्स फोकल लेंथ आयदर इन्क्रीजेस ऑर आयदर डिक्रीजेस. म्हणजे मी डोंगर बघतोय तर माझा फोकल पॉईंट कुठं असणार आहे, डोंगरावर, फोकल लेंथ वाढली. चांदण्या बघतोय तर चांदणीवर फोकल पॉईंट आहे, म्हणजेच अजून माझी फोकल लेंथ वाढली. आता DSLRकडे बघतोय तर याचा अर्थ काय, माझी फोकल लेंथ कमी होऊन मी तर कॅननचं नाव दिसतंय मला, तिथं 200D दिसतंय. याचा अर्थ काय, माझा फोकस ऑन द कॅमेरा आहे, म्हणजे फोकल लेंथ कमी झाली. त्याच्या मागच्या क्षणी स्टारवर होती. म्हणजे हे सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, ड्यू टू दिस फ्लेक्सिबिलिटी और ड्यू टू दिस व्हेरिएबल चेंज इन फोकल लेंथ ऑफ लेन्स. आणि हे कोण करत होतं, जे मस्क्युलर मसल्स असतात लेन्सला पकडणाऱ्या, त्या जर वीक झाल्या तर तुम्हाला नीट धड लांबचं पण दिसत नाही, नीट धड जवळचं सुद्धा दिसत नाही. तर हाऊ टू क्युअर दिस रोग, हाऊ टू क्युअर दिस डिफेक्ट, सिम्पल आहे. वी हॅव टू यूज बाय फोकल lenses. We have to use bifocal lenses. आता सांगतो बायफोकल लेन्सेस म्हणजे काय नेमकं. जे आपले आई वडील किंवा प्रिन्सिपल्स वगैरे असतात शाळेचे, ते कसं वाचतात बुक, असं वाचतात. आणि लांब बघायचं असेल तर असं. त्यांच्या चष्म्यात जर तुम्ही नीट बारकाईनं बघितलं तर तुम्हाला असा घटक दिसेल. ठीक आहे, हे त्यांचे स्पेक्स आहेत, म्हणजे चष्मे आहेत त्यांचे. नॉर्मली त्यांच्या चष्म्यामध्ये असं थोडंसं गोल आकाराचं काहीतरी दिसतं तुम्हाला, असं गोल, आणि ह्यातनं थोड्याशा गोष्टी अशा झूम झाल्यासारखं दिसतात. तर हे काय नेमकं, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. म्हणजे जो लोअर पॉर्ट आहे तो काय, कॉन्व्हेक्स लेन्स, आणि जो अप्पर पॉर्ट नॉर्मल दिसतो आपल्याला तो काय, कॉनकेव्ह लेन्स आहे. कळतायत गोष्टी काय. तर तुम्ही बघितलं असेल प्रिन्सिपल किंवा तुमचे आईवडील असं करून वाचतायत, म्हणजे काय, जवळच्या गोष्टी बघतायत. जवळच्या गोष्टी बघण्यासाठी मला काय लागतं आहे, हायपरमेट्रोपिया, म्हणजेच कॉनकेव्ह लेन्स मॅग्निफाय करायचं ना, मॅग्निफाईंग ग्लास असं लक्षात ठेवू शकता. जवळच्या गोष्टी बघण्यासाठी मी असं बघतो, तर खालच्या गोलातून बघतोय, म्हणजे त्याचा अर्थ काय, मी जवळच्या गोष्टी क्लिअरली बघतोय. आता नाऊ आय हॅव टू सी फार ऑब्जेक्ट. मग काय करणार आहे, मी नॉर्मल वर बघितल्यावर मला काय कुठनं दिसणार आहे, ह्या कॉन्व्हेक्स लेन्समधून दिसणार आहे. सो मी लांबच्या पण गोष्टी आता नीट बघू शकतोय, मी जवळच्या पण गोष्टी आता नीट बघू शकतोय. म्हणजे माझा डिसीज क्युअर झाला का, नाही. हा डिसीज पूर्णपणे क्युअर करू शकत नाही आपण, फक्त स्पेक्स यूज करू शकतो. तर हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया आपण पूर्णपणे कव्हर करू शकतो, आयदर लेन्स यूज करून, और एक सिम्पल ऑपरेशन आहे तर ज्याला आपण लॅसिक ऑपरेशन म्हणतो, ती प्रोसिजर करून आपण हायपरमेट्रोपिया अँड मेट्रोपिया हे पूर्णपणे क्युअर करू शकतो. पण प्रेसबायोपिया क्युअर करू शकत नाही. त्याचा कशामुळे रिझनच ते आहे की बाबा ॲज वी एज, म्हणजे आपलं एज वाढलं तर त्या गोष्टी शक्य नाही आहेत आपल्या ह्याला लेझर ऑपरेशन करून सगळं नीट करायला. दॅट्स वाय ओनली दोज टू इफेक्ट्स कॅन बी निग्लेक्टेड बाय डुईंग ऑपरेशन, म्हणजे ते नीट करू शकतो आपण, ऑर सिम्पली क्युअर्ड बाय युझिंग दॅट ऑपरेशन. अँड सिम्पली प्रेसबायोपिया इज क्युअर्ड बाय, कशानं प्रेसबायोपिया क्युअर्ड होतं आपल्या, बाय फोकल लेन्सेस यूज करून. बायफोकल लेन्सेस म्हणजेच काय, फर्स्ट ऑफ ऑल द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस. वरची लेन्स कशी असते, कॉनकेव्ह लेन्स, इथं कुठं तर फोटो येऊन जाईल बघून घ्या, कॉनकेव्ह लेन्स, आणि खालची लेन्स कुठली आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. येतात गोष्टी लक्षात. चलो पटकन एक रिव्हिजन मारून आजचं लेक्चर इथं स्टॉप करून देऊयात. तर एक क्विक रिव्हिजन घेऊयात, आजचं लेक्चर स्टॉप करून देऊयात, तुम्हाला गोष्टी अजून क्लिअर होऊन जातील. रिव्हिजन हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो, नुसताच अभ्यास करून उपयोग नाही आहे, आपल्याला रिव्हिजन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. सो फर्स्ट इज myopia, second is hypermetropia and third is presbyopia. So first of all myopia काय लक्षात ठेवायची गरज नव्हती. पहिलं काय लक्षात ठेवायचं तर हायपरमेट्रोपिया. हायपर म्हणजेच काय, जास्त म्हणजे काय, लांबचंच कसं लक्षात ठेवलं होतं आपण, फार सायटेडनेस, SIGHT, सायटेडनेस. फार सायटेडनेस म्हणजेच काय हो, लांबच्या गोष्टी नीट दिसत आहेत पण जवळच्या गोष्टी क्लिअरली दिसत नाही आहेत. सो लांबचं क्लिअरली दिसतंय पण जवळचं क्लिअरली दिसत नाही आहे. नेक्स्ट मायोपिया म्हणजेच काय, ह्याचंच उलटं, नियर सायटेडनेस म्हणजेच काय, नियर
सायटेडनेस. नियर सायटेडनेस याचा अर्थ काय? जवळच्या गोष्टी क्लिअरली दिसत आहेत पण लांबच्या गोष्टी मला दिसत नाहीत. नियर म्हणजे काय? जवळ. म्हणजेच काय लिहिणार आहे मी? जवळच्या गोष्टी दिसत आहेत पण लांबच्या गोष्टी मला क्लिअरली दिसत नाही आहेत. ठीक आहे. ह्याचे आपण डिफेक्ट्स कसे कसे होत आहेत, इमेज फॉर्मेशन कुठे होती ते पण क्लिअरली बघितलं होतं. ह्याच्यामध्ये काय होतं? इन फ्रंट ऑफ रेटिना होती आणि इथं हायपरमध्ये बिहाइंड रेटिना. हे करेक्ट करण्यासाठी कोणती लेन्स यूज करतो आपण? वी यूजेस कॉनकेव्ह लेन्स, ज्याची की फोकल लेंथ काय असते? निगेटिव्ह असते. हायपरमेट्रोपिया क्युअर करण्यासाठी आपण काय यूज करतो? कॉन्व्हेक्स लेन्स. का? तर मला जे इमेज फॉर्मेशन आहे ते बिहाइंड होतं, ते लवकर पाडायचं आहे. सो कॉन्व्हर्जिंग लेन्स यूज करतो आपण, कॉन्व्हेक्स लेन्स विच हॅव पॉझिटिव्ह फोकल लेंथ. ह्या गोष्टी आत्ताच शिकून घ्या, एक्झरसाइज सॉल्व करताना खूप मदतीला येणार आहेत. कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ निगेटिव्ह, कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह. आता ह्या सगळ्या दोन गोष्टी झाल्या. प्रेसबायोपिया म्हणजेच काय? ओल्ड एज. कोणाला होतं हे? म्हाताऱ्या लोकांना होतं. ना जवळचं दिसतंय नीट ना लांबचं दिसतंय. म्हणजेच काय? लांबचं सुद्धा मला क्लिअरली दिसत नाही आहे आणि जवळचं सुद्धा मला क्लिअरली दिसत नाही आहे. हे आपण ऑपरेशन करून पूर्णपणे क्युअर करू शकत नाही. तर हे क्युअर करण्यासाठी आपल्याला काय लागतं? बाय फोकल लेंथ. बाय फोकल लेंथ कशी असते? इट इज सिम्पली द स्पेक्टॅकल्स ऑफ दॅट ह्युमन और दॅट मॅन इज मेड अप ऑफ टू लेन्सेस. खालचा पार्ट कसा असतो? कॉन्व्हेक्स लेन्स असतो. कॉन्व्हेक्स लेन्स असतो आणि वरचा हा जो पार्ट आहे तो काय असतो? कॉनकेव्ह असतो. कसं लक्षात ठेवायचं आहे? आपल्या आजी आजोबा किंवा प्रिन्सिपल लोक असतात ते वाचताना असं वाचतात, बघताना असं बघतात. लांबचं बघायचं आहे सो वी यूज कॉनकेव्ह लेन्सेस आणि जवळचं बघायचं आहे सो वी यूज कॉन्व्हेक्स लेन्सेस. कळतात गोष्टी? खूप सिम्पल आहे. ट्रिक्स दिल्यात, टिप्स दिल्यात, नोट्स आहेत तुमच्याकडं. ह्याचं चांगली प्रॅक्टिस करून बोर्ड एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीनं लिहू शकता. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात सिम्पल मायक्रोस्कोप बघू, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप. या तीन गोष्टी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा. थँक्यू.